तुझं स्कूल वगैरे सगळं सांग ना, पुढचं काय आणखी येतं ते. ओके. कधी आपल्या जीवनच नव्हतं, थकायला होतं, पळापळ झोपडीने जन्मात शक्य होऊन जातो. नाही, कारण समोर दिसतात आई, बाप, बहीण, भाऊ, नातेवाईक सगळे सोन्यांचा एकच कॉमन प्रश्न, कधी जातो, कामाला कधी लागतो, उत्तर लागते तोंडात असतं, वाटतं सांगून टाकावं, नकोय, वैतागलोय, कंटाळलोय, थकलोय, शब्द नेमकी तोंडात आणि ओठावर सुद्धा सांगावं लागतं. होईल ना आलं सटेल नेमकं कोणासाठी व्हायचं? तुमच्यासाठी की स्वतःसाठी? आपण एक सेटल हे किती आर्टिस्ट लोक नाही सांगायचं एक आहे की आजकालचे जे कॉलेजचे लेकर त्यांना काय सुद्धा काय कामाची गरज नसते. त्यांना आई बाप काय करतात, कोणाला कुठं काय करतात असं काय करत नाही. त्यांना फक्त कॉलेजमध्ये जायचं, आयश करायची, बापाच्या पैशावर उड्या मारायच्या. हे फक्त आजकालचे कॉलेज लोक करतात. काय करतात, 2-4 रुपये सिगरेट घेतात, फोडतात आणि फुकून दुसरी करतात. त्यांना फक्त कॉलेजात बनवायचे डान्स बार, हे बार, ते बार नुसतं बनवायचे करतात. पण आई वडील ज्या टायमाला तुम्ही कॉलेजमध्ये भरती होताना पैसे भरतायत, त्या टायमाला आपली स्वतःची शेती घाण ठेवून 10,000 20,000 भेटून त्याचं कॉलेजात ॲडमिशन घेतलं तरी त्याची कदर काय करत नाही. आपल्याला म्हणले आयश कशी करायची. ओके, तर मला हे सांगायचं थोडंसं कॉलेजांना की बापाच्या ज्या पैशाची किंमत तुम्ही करू शकत नाही, पण ते कसे कमवते कुठला अंत आहे त्याचा थोडा प्रोफाईल ते बघा. ते किरण एक इकडे बघ ना, हे बघ मी तुझ्या समोर आहे, असं माझ्याकडे पाठ करून करून काय साध्य करायचं? मला माहिती माझ्याबद्दल काय सांगतो. मला आशिषने सगळं काही सांगितलं. अगं वेळे, एवढ्या वर्षी कोणी आपलं प्रेम लपवून ठेवतं का? तू मला आधी काय बोलली नाहीस? हो, माझं एक इतकंच प्रेम आहे तुझ्यावर. मला आशिषने सांगितलं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. काय सांगू तुला, शब्दात सांगू शकत नाही की मला त्या क्षणी किती आनंद झाला. मला माहिती आपल्या घरची अंतर्जातीय प्रेमाला स्वीकार नाही करत. नक्की कर. जर तुझ्या आणि माझ्या प्रेमात खरी ताकद आहे तर आपण आपल्या घरच्यांचा नकार होकारात नक्कीच बदलू शकतो. देशील मला सांग. आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब वाटते. पोपटा पिक्चरचं पोस्टर बिस्टर सगळं टाकते यूट्यूब. हां, ते एडिटिंग करून टाकते. ते चांगली ऑर्डर काय आपण युवा आहात? युवा तो आहे जो अनितीशी पाहिल्याशी लढतो. कधी नाही म्हणू नका की मी एखादी गोष्ट करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. सर्व शक्ती तुमच्यात आहे, तुम्ही काहीही करू शकता. जो मित्र आहे तो म्हणतोय माझं नशीब असेल, पण तो बलवान आहे तो एका पायावर उभा राहून म्हणतो मी माझं नशीब भाग्य स्वतः घडविणार. लोक नीता करू देत अथवा तिरस्कार याचा विचार न करता आपण आपले कार्य सुरू ठेवावे. आपल्या क्षमतांनी एवढे लक्ष निवडू नका, तर आपले लक्ष इच्छा
करताना जागा उठा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही. हो साहेब, अहो का माझ्या मित्राला कामाला काढला तो? अहो त्यांनी तुमचं काय वाईट केलंय? तुमचं माझी दुश्मनी आहे ना? मग मला बघा ना, आता बिचारा कशाला कामावर काढ टाकलं? अहो काय त्याची स्वप्न होती, आता गाडी बंगला जमीन घ्यायची होती, त्याला घरदार सांभाळायचं होतं आणि तुम्ही त्याची नोकरी घालून टाकली. अहो काय असं तर मला सांगा ना, मी करतो का? तुमची माझी दुश्मन आहे ना, तर मला काय करायचं करा ना, पण बिचारा कामाला घ्यावं. मी करतो का? नमस्कार पाटील. अहो कुठं काय? अहो शिरप्या भुप्या आम्ही चावडीवर चाललोय. अहो कशाला काय म्हणताय? आपल्या पुण्याला नसतं प्रत्येक पिसायला थोडीशी जास्त नाही थोडीशी. आणि काय आमची कधी भांडण दिसते का पाटील तुम्हाला? पिऊन काय कुणाला रस्त्याला दिसतंय का? नाही ना. त्या शिरप्याला विचार मग आपण कधी पडले कुठं? काय झालंय का आपल्यापासून लोकांना त्रास? काय म्हणतो पाटील तमाशा आपल्या गावात? म्हणते काय शिरप्या मप्या एक नंबर. काय म्हणतात तमाशा आपल्या गावात होणार आणि लावून गाडी होणार नाही पिक्चर मध्ये का? असं का? बघ ना मप्या शिरप्या का गाडी नाही होणार? असं होय. ते समाज कल्याणासाठी येणार का? आपल्या लोकांना माहिती घेण्यासाठी. अच्छा माफी चाहिए ना, आप करेंगे ना, आप ही करेंगे ना. वहाँ पे खड़े जो है ना वो माफ क्यों करें? नाम बोलिए, अपना नाम बोलिए पूरा. क्या एक्ट करने वाले हैं? एक्ट क्या करने वाले हैं? एक्टिंग क्या करने वाले हैं? एक मिनट फिर से करना कैमरा मूवमेंट करना. जो भी करना अच्छा करना, मैं बीच में नहीं बोलूंगा, ठीक है? जब मैं एक्शन बोलूंगा तब करते रहना, ठीक है? चलो ओके. एक मिनट. रोलिंग एक्शन. आपल्या खोलीत धरून चला. तुम्ही तुमच्या देवघरात हां इकडे फोटो असेल, इकडे फोटो जिकडे तुम्हाला बघू वाटतं तिकडे फोटोच्या इकडे म्हणून आपलं पूजा पाठ कॅमेऱ्याच्या हिशोबाने करा. कॅमेरा हिशोबाने करा. मार्क सुटू का आउट फ्रेम लावू नका. फ्रेमच्या बाहेर जाऊ नका. इकडे बस ओके. तेवढ्याच तुम्हाला असं करायचं. इकडे देवघर आहे, देवघर इकडे आहे, इकडे खोली आहे, इकडे खोली आहे. त्या खोलीमध्ये सोनी आहे आणि याच्या पाठमध्ये कॅमेरा इथे. ओके ऍक्शन. पांडुरंग हरी देवाची द्वारी क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिलेल्या. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना सोनी. ए ताई सोनी, काय शाळेत चालली काय? नीट जा. आणि बरोबर कोण आहे तुझ्या
तुझ्या सीमा आहे का? हा नीट जा ताई आणि दुपारी लवकर ये. हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी. शेवटला पांडुरंग हरी पांडुरंग संपवायचं. अख्ख्या गावात आजपर्यंत कोणाची हिंमत झाली माझ्याकडे नजर करून बघायची. आता असा खेळणार मी डाव त्याच्या सापडे सुद्धा शकणार माझ्या त्याच्याचे गाव. लक्षात ठेवायला सयाजी माझं नाव. चला येतो राव. काय ना ओके. सायलेन्स, कीप क्वाइट. कलाकार हाडाचा असला पाहिजे. कलाकार जातीचा नाही तर मातीचा असला पाहिजे. लहानपणापासून हे शिकवलं जातं. पण त्याच कलाकाराचं जीवन जगताना कसं शिकवलं ते कोणी शिकवलं. कलाकाराचं जीवन जगत असताना आपल्याच कपड्यात आपला फुलांचा नारायण होतो आणि आपल्याच कपड्यात आपला अंतू भरपाई होतो. जगायला आलेल्याचं सोय नाही किंवा कोणी मेलेल्याचं दुःख नाही. आयुष्याचा गाळा होणे नाही म्हणून धावत नाही नाही म्हणून कुरकुरतही नाही सदा. या रथात अडकलेल्या चाक काढत बसतो आपण आयुष्यभर. दिल के दरवाजों पर ताले, तारों पर है जंग क्यों, खुशबू बनके महका करेंगे हम लेने आते हर फसलों में, सांस बनके गुनगुनाएंगे हम आने वाली हर फसलों में. जैसी बची है वैसी की वैसी बचा लो ये दुनिया, अपना समझ के अपनों के जैसे उतार लो ये दुनिया. आलो होतो काही श्वासांसाठी फक्त, पण दिवसांचे रोजे रात्र शोषित. कुणी दिलंय ना असं हक्क कलाकार होण्याचा, कुणी दिलंय ना असं हक्क असे शब्द रचण्याचा. आम्ही अश्विन म्हणून यांच्या शब्दांच्या पारंगावर झुलणारे, आमच्या बोधड झालेल्या दुःखांना या प्रतिभावंतांच्या शब्दांनी धार येते आणि काय चर कामत राहतं. अद्या झाडावर बसलेली मागणं एक दिवस निघून गेली की ते झाड बघणार. सायलेन्स, रोलिंग, ॲक्शन. नमस्कार, माझं नाव अविनाश उत्तम मुकुंदे. मोबाईल नंबर 94670345. माझी प्रोफाईल माझा आहे. इकडं कोणाला शोधतोय? भाईला. अरे येडे, भाई काय एवढ्या रात्रीचा इथं बसलेला असणार आहे का? भाई तर तिकडे गेला असेल ना, त्याचा वेगळा विषय. ते जाऊ दे, मला एक सांग, का तू त्याला का टाकलं रे? वा, अजून 1-2 फटके जास्त टाकले असते ना, तू ढगातच गेला असता. अरे येडे, तो वाचलाय म्हणून तो आता वाचलाय इथं, नाहीतर तुझं काम झालं असतं कालच. गुलाबीसाठी अरे वा. सायलेन्स, रोलिंग, ॲक्शन.
आता एवढं अचानक कसं काय त्याकडे अरे हाय, कसे आहेत तुम्ही? इतके दिवसानंतर. नाही, मला तेच समजत नव्हतं की अचानक कसं काय प्लॅन केला. अच्छा, बाकी कसं चाललंय सगळं तुमचं? मस्त. अरे बापरे, ठीक आहे, चला सुरुवात करा. गप्पा तर काय होतच राहतील आपल्या इतक्या वर्षांनी भेटलोय. मैत्री, बापरे, मैत्री हा खूप मोठा शब्द बरं का माझ्यासाठी. मैत्री वगैरे काही म्हणू नका मी. आणि आता ह्या पॉइंट ऑफ टाइमला तर हा टॉपिक काढूनच नका. मैत्री आणि माझा नाव नाही संबंध नाही आहे. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. काय माहिती? हा, आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो, पण आता नाही. म्हणजे काही झालं नाहीये, बस फक्त आता बोलणं नाही. म्हणजे आणि एकत्र जेवायचो, एकत्र फिरायला जायचो, एकत्र सगळ्या गोष्टी करायचो. रिझन तर आजपर्यंत मी तेच होते. माहिती नाही, म्हणजे ठीक आहे, जो भी था इट वॉज गुड. माझ्या लाईफचा एक चांगला पार्ट होता तो, आणि त्या मेमरीज घेऊन मी पुढे चालली आहे. बट ठीक आहे, नाही खूप इमोशनल नको व्हायला या पॉईंट ऑफ टाइमला, पण ठीक आहे, चालेल. आणखी तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय? ऑल गुड, ऑल फाईन. तुझं लग्न आहे? खूप लवकर लग्न करतोस असं नाही वाटलं. ऐक ना, मला निघायचं एक कॉल येतोय. आपण परत भेटू. Nice. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदाने, की फेकून द्यावं या देहास त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये, आणि करून टाकावा शेवट माझा तुझा ह्याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की त्यातून येणाऱ्या निद्रेस नसावा जागृतीचा किनारा कधीही. त्या निद्रेसही जर स्वप्न पडू लागलं तरच नाही. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवण्याचा धीर होत नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण. म्हणून सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं स्वाभिमानावर होणारे बलात्कार. म्हणून सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात सत्वाची विटंबना. हे करुणा करा, इतका कठोर का झाला? एकीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला ते आम्हाला विसरतात, दुसरीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला असा तूही आम्हाला विसरतो. मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, या चेहऱ्याने कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं रे? कुणाच्या? और क्या था कोई मामला? बाबांनी मला लहानपणापासून एक गोष्ट सांगितली. एक राजा आणि त्याच्या राणीची. एक राजा आणि राणी एका गावात राहत होते. त्यांना एक सुंदरशी गोड मुलगी झाली आणि त्यांनी त्या मुलीचं नाव
पण त्या गावातल्या लोकांना त्या मुलीवरती खूप राग होता. आणि एका दिवशी त्या राजाच्या आईने त्या राणीला म्हणाले की तू आम्हाला राजकुमार हवा, पण तू कार्तिला जन्म दिलास. हे काय झालं रे? तुला काय झालं? हा? काय झालं? गर्लफ्रेंड सोडून गेली? अबे येडा, तिच्या दुःखामध्ये तू दारू पित आहे. येडा देवदार कोण बसलेला आहे तो पेत. हे काय करतो तू? गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून का तुझा तिला माता परत बसलेला आहे का? अरे बरं, अरे काय बरं झालं तू काय बाहेर घुमून असा दारू पिली येण्यासारखं घुमत नाही. लोक तुला म्हणशील पारू पारू घुमत असता तर लोकांनी तुला म्हटलं असतं आणि तू पारू पारू केलं असतं, लोकांनी मारू मारू केलं असतं. अबे मुलगी, एक मुलगी गेली म्हणून काय तुझं आयुष्य बरबाद करशील त्यासाठी. येणं दिसतंय. अरे खरं सायलेन्स, रोलिंग, ॲक्शन. मी पोपटराव काकडे, वय वर्ष 42 आणि मला मी तिच्या 2 मुली सादर करतो. गुंतत गेलो दोघे आपण, तुला न कळले मला न कळले, कसा उन्हाळा झाला श्रावण, तुला न कळले मला न कळले, गुंतत गेलो दोघे आपण. जासूदे, मी पाणी घेऊन येतात तर तू भाकऱ्या सोड. वाघ्या, अरे वाघ्या, बोलतोस कुठं? अरे थांब. अरे पाणी खोल आहे, पाण्याचा ठाव लागत नाही. वाघ्या, अरे वाघ्या, थांब थांब थांब. हे वाघ्या थांब. सायलेन्स, रोलिंग, ॲक्शन. Hi, my name is Avnish Amal Ashtekar. I am 10 years old. My hobbies are acting, modeling and dancing. And I have done many TVC ads and serials. Thank you. Hi, माझं नाव अर्जुन. सॉरी, माझी पूर्ण आई नेहमी म्हणते की आपलं सरनेम फुल बोलायचं, तर माझं सरनेम आहे अर्जुन प्रताप किल्लेदार आहे. मी तर माझ्या पूर्ण आईचं सगळं ऐकतो आणि ती माझी फेवरेट पण आहे. पण ती मला कधी ओरडते, नंतर जवळ पण घेते, लाडू देते. Silence. Rolling. Action. Good evening. My name is Tejaswini Tejas Kulpe. I'm 16 years old and my height is 148 centimeters. मी भारी दिसते ना आज? मला माहित आहे. थँक्यू. मी आहे ना माझ्या कॉलेजमध्ये डान्ससाठी आणि माझ्या फॅशन सेन्ससाठी खूप जास्त पॉप्युलर आहे. पण माझ्या घरात माझ्या आईला याची काही किंमत नाही. दररोज मला येऊन ताणे मारली. म्हणती हे काय कपडे घातले, इथून फाटलंय तिथून फाटलंय, इतके टाईट, एकदम जोकरासारखी दिसतीये. तिला माहिती कोण आवडती? ती मधुरा, जी आहे अशा तोलवेला घालून अशी लटक पटक करून दररोज आमच्या घरी येते. देव जाणे काय येते आणि माझ्या आईला डायरेक्ट मॅनिप्युलेट करून जाते. माझ्या आईला तिचं गव्हाळ
कशी आहे मी? आई, मी तुला काल तर सांगितलं होतं की मी माझ्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जाणार आहे. अरे यार मम्मा, मी तुला सांगितलं होतं ना, पण काय झालं? बाबा काय बोलले का? अरे यार मम्मा, माझ्या फ्रेंड्सचा फोन पण येतोय. प्लीज मला जाऊन दे ना. 1 तासात मी परत येईन, बरोबर? समोर बघा, माझ्या बघा, स्माइल ठेवा चेहऱ्यावरती. एक सारखी स्माइल, एक सारखी. हां, आपण ते बिलकुल काढायचं तुला. ओके, ओके, छान केलं तुम्ही. आणि परत तुम्हाला करायचं थोड्या वेळानं. मी सांगतच नाही द्यायचं, मी सांगतच आता दोघांची मान खाली घ्या, दोघांची खाली हळूहळू बरोबर चालतं दोघं तुम्ही हळूहळू दप्तर स्मितास्य जो मेन हिरो हिरोइन का जट्टा है थांबायचं मान खाली हां परत मान खाली हळूहळू वर घ्यायचा चेहरा वर घ्यायचा स्मितास्य दोघांचं डोळे बघता इकडं व्हेरी नाईस इकडं बघा आवाज इकडे फिरला तरी चालेल
काय झालं का नाही झालं का नाही? काय पाहिजे तुम्हाला? गोविंदाच्या चड्ड्या घेतल्या का? हो घेतल्या. माझ्या चड्ड्या त्या पण घेतल्या. आणि तुझ्या चड्ड्या काय आहे हा आजूबाजूला लेकरं बाळा काय काय करतो काय करतं का नाही? तर शेजारच्या पद्धतीनं जाऊन जाऊ हे नवरा बायकोला काय शक्य ते बघा. मंगळसूत्र घेतलं का, डोकलं घेतलं, कानातलं घेतलं का, नाकातलं घेतलं का, हे घेतलं का, ते घेतलं का, हे काही विचार नका. चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का, चड्ड्या घेतल्या का? कुणाचा जीव कशात नाही, यांचा जीव चड्ड्या. इकडे लंडनला गेले ना मानवा फक्त चड्ड्या घालून घेता आणि कुणी विचारलं तर सांगायचं आमच्यात लग्नात फक्त चड्ड्या नसते. काय नाही माणूस मी म्हणते की दुसरी एखादी असते ना कवा समजून गेली असते. आले म्हणून सांग जिस्म पे लगे घाव आदमी की ताकत का सबूत नहीं होते जनाब. ताकत कहीं और से आती है. खून बहाना बहुत आसान है. थोड़ा प्रिपेयर कीजिएगा. आपको दोबारा 2-3 बार चलना चाहिए. अच्छा है लोग बोल सकते हैं पुलिस काय मारत असते काय धुमाळी सुटला तीर युद्धाचा कडाडली वाणी रणसिंग फुंकला जणू तो स्वेदाचा. त्या स्वेदाने चित्ता भडकला सह्याद्रीचा जरी फटका आसमानी फरारला न्यायनीतीचा. विस्मयाचा धक्का बसून घाबरला ठाणा तो दिल्लीचा. त्या पेशाग्नीने चिनगारीने पुत्र बनला जणू तो दिल्लीचा. महाराष्ट्रामध्ये हिरा जन्मला चमके क्रांतीचा तुला. त्रिवार वंदन तुझ शिवराया माना